नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. जिल्हा उच्च न्यायालय अंतर्गत महाराष्ट्रात परमनंट पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून 27 मे 2024 पर्यंत अर्ज मागवले जात आहे. पगार देखील तुम्हाला या ठिकाणी खूप जबरदस्त दिला जाणार आहे. 29,200 ते 92,300 पर्यंत पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे. लिपिक या पदांसाठी वॅकन्सी असणार आहे आणि या व्यतिरिक्त मित्रांनो बाकी गव्हर्नमेंट रूलनुसार तुम्हाला अलाउन्सेस देखील या ठिकाणी दिले जाणार आहे. टोटल 56 जागांसाठी वॅकन्सी असणार आहे. बाकी सर्व डिटेल्स आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, बॉम्बे हायकोर्ट नागपूर बेंच यांच्या मार्फत क्लर्क या पदासाठी वॅकन्सी निघालेला आहे. टोटल 56 पदांसाठी वॅकन्सी असणार आहे. यामध्ये 45 पदांची सिलेक्शन लिस्ट आणि 11 पदांची वेटिंग लिस्ट 2 वर्षासाठी तयार करण्यात येणार आहे. तर मित्रांनो यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागवले जात आहे. पगार देखील तुम्हाला या ठिकाणी खूप जबरदस्त दिला जाणार आहे. यामध्ये 29,200 पासून तर 92,300 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी पगार दिला जाणार आहे आणि या व्यतिरिक्त बाकी जे अलाउन्सेस आहे गव्हर्नमेंटचे ते देखील तुम्हाला रूलनुसार या ठिकाणी दिले जाणार आहे. S10 या स्केलनुसार तुम्हाला या ठिकाणी पेमेंट म्हणजे पगार देखील मिळणार आहे. मित्रांनो यासाठी तुमचं कमीत कमी वय 18 वर्ष असणं आवश्यक असणार आहे आणि जास्तीत जास्त वय तुमचं 38 वर्ष असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे. यामध्ये जे रिझर्व्ह कॅटेगरीचे उमेदवार असतील म्हणजे SC ST OBC किंवा स्पेशल बॅकवर्ड क्लास तर त्यांच्यासाठी 43 वर्ष आणि जे उमेदवार हायकोर्ट किंवा गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई आहे त्यांच्यासाठी वयाची कोणत्याही प्रकारची या ठिकाणी अट नसणार आहे, ते देखील या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे. त्यानंतर मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशन मध्ये तुम्ही बघू शकता कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची जर तुमची डिग्री झालेली आहे कोणत्याही शाखेतून तर तुम्ही यामध्ये अप्लाय करू शकता. यामध्ये ज्या लोकांची लॉ बंद डिग्री झालेली आहे अशा लोकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त तुमच्याकडे टायपिंगचा स्पीड 40 वर्ड पर मिनिट इतका मागितलेला आहे आणि या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे कम्प्युटरचं कोर्सचं सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे. तर मित्रांनो यामध्ये तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता तुम्ही भारताचे नागरिक आहात, भारताच्या कोणत्याही राज्यातून तुम्ही बिलॉंग करत असाल, मात्र यासाठी मराठी लँग्वेज येणं नेसेसरी असणार आहे. त्यानंतर मित्रांनो खाली आल्यानंतर तुम्ही डिटेलमध्ये चेक करू शकता यामध्ये जे शॉर्टलिस्ट केलं जाणार कॅन्डिडेटचं तर ते एक्झाम थ्रू या ठिकाणी शॉर्टलिस्ट केलं जाणार आहे. एक्झाम मध्ये शॉर्टलिस्ट केल्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू देखील या ठिकाणी कंडक्ट केला जाणार आहे. त्याचे देखील डिटेल आपण सविस्तरपणे पुढे बघणार आहोत. कॅन्डिडेटसाठी काही इन्स्ट्रक्शन दिला आहे. हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे आणि फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला www.bombayhighcourt.nic.in या संकेतस्थळावरती येऊन 13 मे 2024 पासून 27 मे 2024 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. यामध्ये 200 रुपये इतकं तुमच्या फॉर्मची फी असणार आहे म्हणजे अर्जाची शुल्क असणार आहे. इतकं शुल्क तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरून तुम्हाला ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. तसेच मित्रांनो फॉर्म भरताना तुम्ही जो ईमेल ऍड्रेस मोबाईल नंबर या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे तो करेक्ट असला पाहिजे, ऍक्टिव्ह असला पाहिजे, कारण याच मोबाईल नंबरवरती किंवा ईमेल ऍड्रेस थ्रू तुम्हाला हायकोर्टाकडून अपडेट येणार आहे. तर मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. या व्यतिरिक्त जे तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशन चे मार्कशीट असतील जसे SSC असेल, HSC असेल, ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन हे सर्व डिटेल तुम्हाला फॉर्म भरण्याच्या वेळेस प्रोव्हाइड करायचे आहे. त्यानंतर खाली गेल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता फॉर्म भरताना तुम्हाला 40 KB पर्यंतचा फोटोग्राफ आणि सिग्नेचर देखील या ठिकाणी अपलोड करायची आहे. प्रोसिजर कशी असणार आहे ऑनलाईन फी पेमेंटची तर 200 रुपये इतकं ऑनलाईन फी तुमची असणार आहे आणि ही ऑनलाईन फी तुम्हाला SBI कलेक्ट द्वारा पे करायची आहे. ऑनलाईन पद्धतीने ही फी तुम्हाला पे करणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे. एक्झामिनेशनची स्कीम तुम्ही इथे बघू शकता. एक्झामच्या स्कीम मध्ये सर्वात पहिल्यांदा तुमची रिटर्न टेस्ट या ठिकाणी कंडक्ट केली जाणार आहे आणि ही जी टेस्ट आहे ही ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची असणार आहे. यामध्ये मराठी असेल, इंग्लिश, जनरल नॉलेज, जनरल इंटेलिजन्स, अर्थमॅटिक आणि कम्प्युटरचे क्वेश्चन या ठिकाणी विचारले जाणार आहे. त्याचा डिटेल्ड सिलेबस या ठिकाणी दिला आहे तो देखील तुम्ही बघू शकता. मराठीचे 10 क्वेश्चन 10 मार्क्ससाठी, इंग्लिशचे 20 क्वेश्चन 20 मार्क्ससाठी, जनरल नॉलेजचे 10 क्वेश्चन 10 मार्क्ससाठी, जनरल इंटेलिजन्सचे 20 क्वेश्चन 20 मार्क्ससाठी, अर्थमॅटिकचे 20 प्रश्न 20 मार्क्ससाठी आणि कम्प्युटरचे 10 प्रश्न 10 मार्क्ससाठी. अशा पद्धतीने 90 प्रश्न 90 मार्क्ससाठी या ठिकाणी विचारले जाणार आहे आणि त्यासाठी मित्रांनो तुम्हाला 60 मिनिटाचा अवधी या ठिकाणी दिला जाणार आहे. रिटर्न टेस्ट मध्ये झाल्यानंतर मित्रांनो तुमची यामध्ये टायपिंग टेस्ट देखील घेतली जाणार आहे. इंग्लिश टायपिंग स्पीड तुमच्या ठिकाणी चेक केला जाणार आहे. यामध्ये मित्रांनो कमीत कमी 10 मार्क 20 पैकी मिळवणं तुम्हाला अनिवार्य असणार आहे आणि ही जी टायपिंग टेस्ट आहे यासाठी 10 मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे. याच्यामध्ये शॉर्टलिस्ट झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इंटरव्ह्यू साठी बोलवण्यात येणार आहे. इंटरव्ह्यू जो आहे तो तुमचा 40 मार्काचा या ठिकाणी घेतला जाणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता स्क्रीनिंग टेस्ट सर्वप्रथम तुमची घेतली जाणार आहे. स्क्रीनिंग टेस्टमध्ये क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला टायपिंग स्पीडसाठी बोलवण्यात येणार आहे. टायपिंग टेस्ट तुमची घेतली जाणार आहे आणि टायपिंग टेस्टमध्ये क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येणार आहे आणि या संपूर्ण प्रोसेसच्या माध्यमातून फायनल मेरिट लिस्ट तुमची तयार केली जाणार आहे. या संदर्भाचे अपडेट वेळोवेळी तुम्ही www.bombayhighcourt.nic.in या संकेतस्थळावरती जाऊन देखील चेक करू शकता. या व्यतिरिक्त टाइम टेबल असेल, व्हेन्यू असेल टेस्टचा किंवा तुमची इंटरव्ह्यूची प्रोसेस असेल या सर्व डिटेल तुम्ही या वेबसाईट मार्फत घेऊ शकता.
नंतर मित्रांनो व्हेरिफिकेशन जे होणार आहे तुमचं डॉक्युमेंटचं ते तुमचं इंटरव्ह्यूच्या वेळेस होणार आहे आणि इंटरव्ह्यूला जाताना तुम्हाला डॉक्युमेंट बरोबर घेऊन जायचे. यामध्ये डॉक्युमेंटची लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता. जसं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल, तुमचे मार्कशीट असतील, त्यानंतर मित्रांनो टायपिंगच्या स्पीडचं सर्टिफिकेट असेल, म्हणजे तुमचा जर टायपिंगचा कोर्स झालेला असेल तर त्याचं सर्टिफिकेट, कम्प्युटरचा सर्टिफिकेट, कम्प्युटर कोर्सचं, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, डोमासाईल सर्टिफिकेट, हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी घेऊन जायचे. यामध्ये सेल्फ डिक्लेरेशन स्मॉल फॅमिलीचा जे फॉर्म ए मध्ये दिलेला आहे हे तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेला आहे, तिथे जाऊन देखील तुम्ही डाउनलोड करू शकता. हे घेऊन तुम्हाला इंटरव्ह्यूच्या वेळेस जायचं आहे. त्यानंतर ओरिजिनल कॅरेक्टर सर्टिफिकेट हे देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथे जाऊन डाउनलोड करू शकता आणि इंटरव्ह्यूला जाताना तुम्हाला ते घेऊन जायचं. या व्यतिरिक्त कोणी गव्हर्नमेंट एम्प्लॉय असेल तर त्यांना नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घेऊन जाणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे. त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट तुमची तयार केली जाणार आहे. हे तुमचा परफॉर्मन्स जो आहे टेस्टचा आणि तुमच्या इंटरव्ह्यूचा त्याच्या आधारे या ठिकाणी तयार केली जाणार आहे. यामध्ये मित्रांनो 45 पदांची सिलेक्शन लिस्ट आणि 11 पदांची वेटिंग लिस्ट तयार केली जाणार आहे आणि 11 पदांची जी वेटिंग लिस्ट आहे ती 2 वर्षाकरता या ठिकाणी व्हॅलिड असणार आहे. त्याची देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता. नंतर मित्रांनो सिलेक्शन झाल्यानंतर 2 वर्षाचा तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे. त्यानंतर जर तुमचा परफॉर्मन्स सॅटिस्फॅक्टरी असेल तर तुम्हाला ठिकाणी परमनंट देखील केलं जाणार आहे. त्याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता. कॅन्डिडेटसाठी काही इन्फॉर्मेशन या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली, ही इन्फॉर्मेशन अर्ज करण्याच्या अगोदर तुम्हाला डिटेलमध्ये वाचून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने मित्रांनो दिलेल्या वेळ तुम्हाला तुमचा अर्ज फिलअप करायचा आहे. यामध्ये फॉर्म ए मध्ये तुमचं डिक्लेरेशन तुम्हाला बघायला मिळेल. स्मॉल फॅमिलीचं डिक्लेरेशन असणार आहे. हे भरून तुम्हाला इंटरव्ह्यूच्या वेळेस घेऊन जायचं आहे. त्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील होणार आहे. यामध्ये कॅरेक्टर सर्टिफिकेट देखील तुम्हाला तुमच्या सोबत इंटरव्ह्यूच्या वेळेस ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला दिलेल्या वेळेमध्ये 27 मे 2024 पर्यंत अर्ज करायचा आहे आणि अर्ज करताना कोणत्याही प्रकारची काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.